पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील शाळेसाठी 15 जून 2026चे महत्त्वपूर्ण शिक्षण संचालनालयाचे आदेश. 16 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीनंतरच्या शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रारंभाबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार विदर्भातील शाळा आता 30 जून 2026 पासून नियमित वेळेवर सुरू होणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा 15 जून 2026 पासून नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. शिक्षण संचालनालयाने 15 जून रोजी काढलेल्या पत्राद्वारे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. काय आहे पार्श्वभूमी? शासनाने 20 एप्रिल 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एक समानता आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र विदर्भातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शविला. महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण समिती पुणे व इतरांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश. सदर याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने 10 जून 2026 रोजी महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने शासनाच्या 20 एप्रिल 2023च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने विदर्भातील शाळांच्या प्रारंभाबाबत फेरविचार करून नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विदर्भातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि उष्णतेच्या परिस्थितीची दखल घेत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्या भागांना लागू होणार निर्णय? नवीन आदेशानुसार फक्त विदर्भ विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 30 जून 2026 पासून नियमित वेळेत सुरू होतील, तर मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यातील सर्व शाळा 15 जून 2026 पासून नियमित वेळेनुसार सुरू राहतील. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी दिलासा. विदर्भातील अनेक भागामध्ये सध्या तीव्र उष्णतेची लाट कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटना, पालक आणि सामाजिक संस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेर विद्यार्थ्यांना आणखी 15 दिवसाची अतिरिक्त विश्रांती मिळाली आहे. शिक्षण संचालकाचे निर्देश. शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी व शाळांना आवश्यक सूचना द्याव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 15 जून 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहिलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करा.